बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक दशरथ गावडे लिखित कादंबरी फेरा, प्रकरण 52. डिलाईल रोडवर असलेली जुनी कुंभार चाळ पाडून तिथं आता पंचगंगा नावाची नवीन इमारत बांधली होती. त्याच इमारतीत यमेवाडीकरांना एक मोठा गाळा मिळाला होता. पण 1982च्या संपात नोकरी गेल्यामुळं कापड गिरणीत काम करणारे बरेचसे लोक गावी गेले होते. तरी पण पूर्वीपासून राहणारे काही जुने लोक व गावाकडून आलेले नवीन लोक असे सर्वजण एकत्रच तिथं राहायचे. नवीन गाळ्यात राहायला आल्यावर यमेवाडीकरांनी एक टेलिफोन जोडून घेतला होता. आज रविवारची सुट्टी असल्यामुळे गाळ्यातले सर्वजण आरामशीर उठले होते. आंघोळ पांघोळ आटोपल्यावर खाली येऊन महादेव होडगेच्या हातगाडीवरचा खमंग शिरा पोह्याचा नाश्ता खाऊन व स्पेशल कटिंग चहा पिऊन आले होते. काहीजण पेपर वाचत बसलेले, तर काहीजण गप्पा मारत रविवारचं प्लॅनिंग करीत बसलेले. अचानक फोनची घंटी वाजली. गणेश रेडेकरनं फोन उचलला व रुक्मिणीला नवसारी गावातल्या सरकारी दवाखान्यात नेऊन ॲडमिट केल्याची बातमी पलीकडनं ऐकायला मिळाली. तिची तब्येत फारच खालावली आहे. तिनं अन्न पाणीसुद्धा सोडलेलं आहे आणि गावातल्या डॉक्टरांनी तिच्यावर आता कोणताच इलाज चालणार नाही असं सांगितलेलं आहे, हेही ऐकायला मिळालं. ही दुःखी बातमी गणेशनं सर्वांना सांगितली. अगोदरपासूनच रुक्मिणीनं घेतलेल्या झुरणीबद्दल व तिच्या शारीरिक वाताहतीबद्दल सर्वांना ऐकून माहीतच होतं. पण तिला सरकारी दवाखान्यात ॲडमिट केलेलं समजल्यावर ज्या भयंकर प्रकरणामुळं ती मरणाच्या दारात येऊन ठिपली होती, ते प्रकरण सर्वांच्या मनात पुन्हा ताजं झालं. 18 वर्षांपूर्वी घडलेली ती दुःखी घटना ज्यांनी ज्यांनी पाहिलेली होती, ती घटना आठवून सगळेजण पुन्हा एकदा हळहळले. आता त्या दुःखी घटनेची आणखी एक परिणिती म्हणजे आयुष्यभर वियोगाच्या दुःखात पोळून निघालेली रुक्मिणी आता शेवटच्या घटकामुजत सरकारी दवाखान्यात पडली होती. सगळ्यांचीच मनं पुन्हा बधीर झाली. रुक्मिणीला ॲडमिट केलेलं ऐकून गणेशला फार वाईट वाटलं. तो सुन्नच पडला, कारण त्यावेळी शंकर व महादेव यमेटकरासोबत मुंबईभर फिरून त्यानं संजयला उमेशला शोधण्यासाठी प्रयत्न केले होते. बातमी ऐकून महादेवला तर फारच दुःख झालं. ते जर त्यावेळी सापडले असते तर रुक्मिणीवर हा प्रसंग ओढवला नसता. ती चांगली झाली असती असा विचार करून दोघांचीही मनं भरून आली. पाटील बंधू मुंबईला येऊन गेल्यावर तर संजय व उमेश कुठे दिसतात का ते सर्वांनी अगदी तळमळीनं पाहिलं होतं, पण ते कुणालाच दिसले नव्हते. संजय व उमेशमुळेच रुक्मिणीवर ही वेळ आली म्हणून सगळेजण त्यांना दोष देऊ लागले. रुक्मिणीबद्दल चाललेली चर्चा विजय दळवी बाजूलाच बसून ऐकत होता. बातमी ऐकून त्याच्या मनाला तर फारच दुःख झालं. तो बधीरच झाला. डोळे मिटून व डोक्याला हात लावून गप्पच बसून राहिला. त्यावेळी पोहायला गेल्यांपैकी तो एक होता, ज्याच्या तर्कशुद्ध सांगण्यामुळे आशाला लकवा मारला होता, ज्याला पाटलाने अंगभर वळ उठेपर्यंत मार मार मारला होता, तोच हा विजय दळवी. घरच्या बेताच्या परिस्थितीमुळे 10वी पास झाल्या झाल्यास तो मुंबईला आला होता. एका कंपनीच्या ऑफिसमध्ये तो कामाला लागला होता. घाबरल्या अवस्थेत घाई गडबडनं तोंडातनं गेलेल्या एका चुकीच्या वाक्यामुळं, लग्नाला आलेल्या एका मुलीचं आपल्यामुळे जीवनभराचं नुकसान झालं म्हणून तो स्वतःला कोसत आला होता. कळता झाल्यावर आशाच्या उद्ध्वस्त झालेल्या जीवनाचा विचार करीत तो तीळ तीळ तुटला होता. स्वतःला अपराधी मानत त्यानं भरपूर पश्चाताप करून घेतला होता. त्या दुःखी घटनेमुळं पाटील घराण्याचं कुत्र्यानं खाऊ नयेत असे हाल झालेत हे तो जाणून होता. त्यांच्या घराण्याची झालेली दुर्दशा पाहून तो संजयवर उमेश्वर खूप चिडून होता. ते दोघंही मुंबईत कुठं दिसतात का ते तो नेहमी पाहायचा. कामावर जाता येताना त्याची नजर सारखी त्यांना शोधत असायची. त्यांना शोधून देऊन आपल्याकडनं झालेल्या अक्षम्य चुकीची भरपाई तो करू इच्छित होता. त्याच्या खोट्या सांगण्यामुळेच आशाला लकवा मारला हे गाळ्यातल्या सर्वांना माहीत होतं. सगळ्यांनी त्याला दोष द्यायला चालू केलं. सगळेच त्याला बोलू लागल्यामुळं पाठीमागचं सगळं आठवून त्याचं मन दुःखानं भरून आलं. या अगोदरही भरपूर वेळा त्यानं सर्वांची बोलणी खाल्ली होती, पण
आता हे त्याला सहन होईना. तो बसल्या जागेवरच रडू लागला. त्यावेळी कुठनं त्या हरामखोर संजयने उम्याबरोबर पोहायला जायची अवदस आठवली म्हणून मनातल्या मनात त्यांना शिव्या घालू लागला. मनात दुःख व संताप अनावर झाला. बसल्या जागेवरनं डोळे पुसतच तो ताडकन उठला. रागारागाने कपडे चढवले. त्यानं गणेशलाही जबरदस्तीने कपडे घालावयास भाग पाडलं. सगळेजण विजयच्या कृतीकडे पाहू लागले. गणेशने कपडे घातल्यावर त्याच्या हाताला धरून तो त्याला बाहेर घेऊन गेला. संजय वरच्या आणि उमेश वरच्या रागामुळं त्याचं डोकं भणभणत होतं. आता या क्षणी जर त्याच्या हातात ते सापडले असते तर त्यानं त्यांना मारून मारून जन्माची अद्दल घडवली असती. इतका तो त्यांच्यावर चिडला होता. निदान हे दोघं जरी घराकडे परत गेले असते तर यांच्याकडे पाहून आशाकाचं दुःख झेलत रुक्मिणी काकू कशी का असेना पण जगली असती आणि एवढं मोठं खापर आपल्या डोक्यावर फुटलं नसतं असं त्याला वाटू लागलं. पण हे दोघं घराकडे परतले नव्हते म्हणून रुक्मिणी काकू मरणाच्या दारात येऊन पोचली हे तो समजून गेला. त्या दोघांवरचा संताप डोक्यात चढल्यामुळं त्याला काही सुचेनासं झालं. पोहायला नेण्याचा राग आणि त्यांच्या घराकडे परत न येण्याचा राग त्याच्या मनात अगदी खदखदून उफाळून होता. तो सैरभैर झाला. गणेशच्या हाताला घट्ट पकडून त्याला खेचतच तो पायऱ्या उतरू लागला. 3 माळे उतरून दोघंही बिल्डिंगच्या खाली आले. स्वतःच्या हातात घट्टपणे आवळून धरला गणेशचा हात त्याने सोडला नव्हता. रस्त्याच्या उजव्या बाजूने येणारी एकही टॅक्सी त्याला दिसली नाही, पण डाव्या बाजूने येणारी एक टॅक्सी त्यानं पाहिली. ती टॅक्सी पकडण्यासाठी रस्ता ओलांडून पलीकडे जाऊन त्यानं ती टॅक्सी थांबवली. दरवाजा उघडून तो टॅक्सीत बसला व गणेशलाही आत खेचलं. गणेशला काहीच कळेना. आज मला भरपूर दारू प्यायची आहे. मला हे टेन्शन सहनच होत नाही रे, असं तो त्याला दुःखानं बोलला. टॅक्सी ड्रायव्हरला त्यानं करी रोडच्या पुलावरनं टॅक्सी पुढे नेत भारतमाता सिनेमाजवळच्या सिग्नल ओलांडून पुढे न्यायला सांगितलं. नंतर लेफ्ट राईट जायला सांगत डिलाय रोडपासून फार दूरपर्यंत टॅक्सी नेली. मध्ये त्याला कुठेही बार दिसला नाही. नंतर त्या टॅक्सी ड्रायव्हरलाच एखादा बार पाहून टॅक्सी थांबवायला त्यानं सांगितलं. बरंच लांब नेल्यावर ड्रायव्हरला एक बार दिसला. त्यानं त्या बारसमोर टॅक्सी थांबवली व बार आलेल्याचं त्यांना सांगितलं. झालेलं भाडं देऊन दोघंही टॅक्सीतनं उतरून बारमध्ये घुसले. साधारण 11ची वेळ. बारची साफसफाई करून काही वेळापूर्वी शटर उघडला होता. बारमध्ये मोजकेच ग्राहक बसले होते. इथनं पुढं ग्राहकांची गर्दी होणार होती. रविवार असल्यामुळे तर बार आज रात्रीपर्यंत ओसंडून वाहणार होता. सध्या बरेच टेबल रिकामे होते. एका कोपऱ्यातल्या रिकामी टेबलावर दोघंही समोरासमोर बसले. तिथं बसेपर्यंत विजयनं गणेशचा हात सोडलेला नव्हता. एवढं त्यानं रुक्मिणीच्या आजारपणाचं टेन्शन घेतलेलं होतं. ग्राहक येऊन बसलेले पाहून पटकन एका वेटरनं पाण्याचे 2 ग्लास आणून टेबलावर ठेवले. नंतर काचेचे 2 रिकामे ग्लास व मेनू कार्ड आणून त्यांच्यासमोर ठेवले. मेनू कार्ड न पाहताच विजयने 1 क्वार्टर दारूची ऑर्डर दिली. सोबत चकण्याचीही ऑर्डर दिली. गणेशला या सर्व गोष्टींची सवय होती. ते दोघेजण बऱ्याच वेळा बारमध्ये बसले होते. पण आजचं विजयचं टेन्शन पाहून तो मनातनं घाबरून गेला होता. भांबावलेल्या अवस्थेत तो काहीही न बोलता गप्प बसून राहिला. अर्थात बातमी समजल्यावर तोही सुन्न झालेला. त्यामुळं त्याला बोलायचं काहीच सुचेना. संजयचे व उमेशचे वडील ज्यावेळी त्यांना शोधायला मुंबईला आले होते त्यावेळी गणेशने त्यांना मदत केली होती. हे त्यानं विजयला अगोदर सांगितलं होतं. म्हणून विजयला तो आवडायचा. असंही ते दोघं एकाच वर्गातले. नेहमी एकत्रच फिरायचे, पिक्चर पाहायचे आणि असं कधी कधी बारमध्ये बसून मूड बनवायचे. विजयच्या चुकीच्या सांगण्यामुळेच आशाला लकवा मारला हे गणेशला माहीत होतं. त्या दुःखात तो जळत आला होता हेही त्याला माहीत होतं. त्याच्या हातनं झालेल्या चुकीची गणेशसमोर त्यानं कितीतरी वेळा कबुली देत दुःख व्यक्त केलं होतं. पण विजयच्या वयाचा विचार केला असता त्यावेळी उद्भवलेली परिस्थिती व जे त्यानं स्वतःच्या डोळ्यानं पाहिलं होतं तेच घाबरून त्यानं आशाला पटकन सांगितलं होतं. ती चूक जरी असली तरी ती चूक अनावधानानं त्याच्याकडनं झाली होती. जाणून बुजून त्यानं ती चूक केलेली नव्हती.
आणि जाणून बुजून हेतुपुरस्सर असं कोणी करणारही नाही. हे सगळं गणेश जाणून होता. गणेशनं त्याला हे सगळं वेळोवेळी समजावूनही सांगितलं होतं. पण आजची नाजूक आणि गंभीर परिस्थिती पाहता विजयचं दुःख भारीच उभारून आलं होतं. दारूच्या पेल्यात मनातलं सगळं दुःख आज त्याला रिझवायचं होतं. मनाची टोचणी दारूच्या ग्लासात बुडवायची होती. वेटरनं एक कॉर्डर आणि चकना टेबलवर आणून ठेवला. कॉर्डरचं टोपण उघडून त्यानं दोन्ही ग्लासात पेग बनवले. काही वेळातच दोघांनी ती क्वार्टर संपवली. पुन्हा एक क्वार्टर मागवली. वेटरनं दुसरी क्वार्टर आणून तीही दोघांच्या ग्लासात ओतून दिली. संजयला आणि उमेशला खाऊ की गिळू असे विजयला झालं होतं. रमेशच्या मृत्यूची घटना, आशाचा लकवा, संजयचं आणि उमेशचं गायब होणं, त्यांचं अजूनही घराकडे न परतणं आणि आत्ता ऐकलेली रुक्मिणीबद्दलची बातमी, या सर्व गोष्टीमुळे त्याचा जीव कासावीस होऊ लागला. मनाला इंगळाचे चटके बसू लागले. मनाचा दाह होऊ लागला. भयंकर संताप उसळू लागला. डोकं भणभणू लागलं. काही केल्या मन शांत होईना. पुन्हा पुन्हा त्याच घटना त्याच्या डोळ्यांसमोरनं धावू लागल्या. पाटील घराण्याच्या नष्टाव्यावर उठलेला तो क्रूर प्रसंग आठवून त्याला दुःखावेग आवरेनासा झाला. मनात घर करून राहिलेलं व सतत चालणारं दुःख अश्रू वाटे ओघळू लागलं. रागाच्या भरात त्याला बोलण्यास काहीही सुचेना. रागानं त्याचं अंग थरथरू लागलं. मनात पेटलेली आग शमवण्यासाठी पुढ्यात भरलेला ग्लास उचलून त्यानं एका दमात रिकामा केला. ते पाहून गणेश विनंती स्वरूपात त्याला समजावून सांगू लागला. सर्व तऱ्हेनं समजावून सांगून त्याला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला. टेन्शनमुळं त्याला दारू चढली नव्हती, पण आता पटकन ग्लास संपवल्यामुळं त्याला नशा चढू लागली. गणेशलाही त्यानं पुढ्यातला ग्लास संपवण्यास भाग पाडलं. हळूहळू गणेशही डुलू लागला. 2 क्वार्टर संपल्या होत्या. वेटरला बोलावून विजयनं आणखीन एक क्वार्टरची ऑर्डर दिली. गणेश नको म्हणत असताना सुद्धा त्यानं आणखी एक क्वार्टर मागवली. तिसरी क्वार्टर चालू केल्यावर दोघांच्याही मनाचा आणि शरीराचा ताबा सुटू लागला. संजय आणि उमेश्वरच्या रागामुळे विजयचा पारा अगोदरच चढला होता. त्यांच्यामुळेच रुक्मिणीला सरकारी दवाखान्यात ॲडमिट करावं लागलंय असा त्याचा ठाम दावा होता. दारू चढल्यामुळं तर त्याचा पारा पार टोकाला पोचला. अंगातली नस न नस फणफणू लागली. राग उपाळून येऊन त्याच्या मनावरचा ताबा सुटू लागला. तो संजयवर व उमेशवर घसरू लागला. मनातलं अनावर दुःख त्याच्या तोंडावाटे बाहेर पडू लागलं. त्यांच्या नावानिशी तो मोठ्यानं शिव्या हसडू लागला. त्या सुकाळीच्या संजयानं आणि उम्यानं त्यांचं सगळं घरच पाण्यात बुडवलं बघ. आई बाप बहिणीला सगळ्याचनीच खड्ड्यात जायची वेळ आणली साल्यांनी. माझ्यामुळं आशाकाच्या जन्माचं नुकसान झालंय. या गोष्टीची टोचणी तर मला लागूनच आहे आणि ते आयुष्यभर लागून राहणारच आहे. खरं खरं हे नालायक संजय आणि उम्या बाप मारत्यात म्हणून लहान असतानाच कुठंतरी पळून गेल्यात. हरामखोर अजून घरला परत जायला नाहीत. त्यावेळी त्यांच्या बापांनी गावातली माणसं संगट घेऊन त्यासनी लई कुठं कुठं हुडकलं. त्यांचं बाप बिचारं मुंबईत बी येऊन त्यासनी हुडकून गेलं. 8 दिवस आपल्या गाल्यात राहून तिने फत्ता होईल तेवढं त्यासनी हुडकलं. तूच त्यासनी हुडकायला त्यांच्या संगट फिरला होता ना रे. खरं शेवटी हरामी झाले कुठंच गावायला नाहीत. जिवंत आहेत की त्यावेळी त्यासनी धरून नेऊन त्या धरणाच्या आरला दिलंय काय माहीत. जर जिवंत असतील तर ते गावाकडे का जाईत नसतील साले. त्या संजयची आई बिचारी त्याच्या आठवणीत आयुष्यभर रडली. त्याची वाट बघून ती माऊली आयुष्यभर झुरली. खरं तो निर्लज्ज हरामखोर साला अजून बी घराकडे जायला नाही. हरामखोर साल्यानं आता तरी घराकडे परत जावं. आता तरी जावं. वाट बघून बघून ती माऊली मरणाच्या दारात जाऊन पोचली. तिला नवसारी गावातल्या सरकारी दवाखान्यात नेऊन ॲडमिट केलंय म्हणा. शेवटच्या स्टेपला आहे. काय बी इलाज चालत नाही असं गावातल्या डॉक्टरांनी सांगितलंय. बिचारी शेवटच्या घटका मोजीत सरकारी दवाखान्यात पडली.
निदान निदान आईच्या तोंडात शेवटचं पाणी घालायला तर त्या हरामखोरानं गावाकडे जावं. दारू चढल्यामुळे विजय बोलताना अडखळत होता. त्याची जीभ घसरत होती. मनातला अनावर राग आणि त्या रागाला दारूमुळे मिळालेल्या चालनेमुळे तो बेभान होऊन त्यांना मोठ्यानं बोलून शिव्या घालत होता. रागानं बोलून मनातली भडास बाहेर काढत होता. एकच वाक्य तो दोन दोनदा बोलत होता. तो जे बोलला ते गणेशला सगळं माहीत होतं. तरी पण मनातल्या रागामुळे आणि नशेत तो तेच तेच सांगत होता. दारू चढल्यामुळं गणेश पण मध्ये मध्ये त्यांना शिव्या घालत होता. शेवटी न राहून विजय रडू लागला. गणेशनं त्याला समजावून शांत केलं. दुपार झाली होती. बराच वेळ ते दारू पीत बसले होते. बार आता पूर्णपणे भरला होता. मनाला विरंगुळा आणि तात्पुरती शांती मिळवून देणाऱ्या मदिरेचं सेवन करीत तरुण वृद्ध मद्य शौकीन दाटी वाटीने बसले होते. मद्याचे घोट व सिगारेटचे झुरके बारला बार पण आणत होते. सगळे नशेत झिंगत गप्पा मारत होते. कोण पाठीमागचं दुःख उगाळत बसला होता, तर कोण घरची भांडणं सांगत होता. कोण जेवणाची ऑर्डर देत होता, तर कोण दारूची. वातावरण मद्य धुंद बनलेलं. सगळेच मदिरेच्या धुंदीत धुंद. विजय ज्यावेळी रागानं बोलून संजयला व उमेशला शिव्या घालत होता, त्यावेळी तो वेटर त्यांच्या टेबलाजवळ उभा राहून त्यांचं बोलणं अगदी बारकाईनं लक्ष देऊन ऐकत होता. तो वेटर दुसरा तिसरा कोणी नव्हता, तर तो शिवाजीच होता. त्याच्या जुन्या हॉटेलच्या जागी बिअर बार चालू झाला होता. जवळच्या बारमध्ये कोणी ना कोणीतरी ओळखीचं भेटतं म्हणून तिथल्या कुठल्याच बारजवळ विजयनं टॅक्सी थांबवली नव्हती. डिलायर रोडपासून फार दूर आल्यावर त्याच्या सूचनेनुसार योगायोगानं टॅक्सी ड्रायव्हरनं त्याच परळ गावातल्या बारसमोर टॅक्सी थांबवली होती. दोघं याच बारमध्ये बसून दारू रिचवत दुःख हलकं करीत बसले होते. संजयचं व उमेशचं नाव आणि गावची भाषा ऐकून शिवाजीनं स्वतःचे कान टवकारून त्यांचं बोलणं ऐकलं होतं. त्याला बऱ्याच वर्षांनी त्यांची आठवण झाली. पण हे दोघं तर त्यांना शिव्या सडत होते. बाप मारतात म्हणून लहान असतानाच ते दोघे कुठंतरी पळून गेले तसं बोलत होते. सगळीकडे शोधून झाल्यावर त्याच्या बापांनी मुंबईत येऊन 8 दिवस गाल्यात राहून त्यांना शोधलं. जिवंत आहेत की त्यावेळी धरून नेऊन धरणाच्या आरला दिलं माहीत नाही असं बोलत होते. संजयच्या आईनं त्याच्या आयुष्यभर वाट पाहिली. वाट पाहून पाहून आता ती माऊली मरणाच्या दारात पोचली म्हणत होते. तिला कुठल्या तरी सरकारी दवाखान्यात नेऊन ॲडमिट केलं आहे. शेवटच्या घटका मोजत ती त्या दवाखान्यात पडली आहे व शेवटचं पाणी घालायला आत्ता तरी संजयनं गावी जावं असंही बोलत होते. यांच्या बोलण्यातले संजय व उमेश कोण असतील? मी ज्यांना कामावर ठेवून घेऊन आधार दिला तेच संजय व उमेश असतील की दुसरे कोणी असतील? शिवाजीचंही डोकं आता गरगरू लागलं. त्याला काही सुचेनासं झालं. तो जास्त करून विजय व गणेश बसलेल्या टेबलाजवळच रेंगाळू लागला. दोघं मिळून 3 क्वार्टर दारू प्यायले होते. दोघंही भिर्र झालेले. विजय तर संजयला व उमेशला अजूनही शिव्या घालत होता. मध्ये मध्ये तो रडतही होता. गणेश त्याला समजावत होता. गणेशलाही त्यांच्यावर मनापासून राग होता. जर ते जिवंत असतील तर आत्ता तरी त्याने गावाकडे जावं असं तोही बोलत होता. नंतर विजयनं तोल ढासळत्या जिभेनं जेवणाची ऑर्डर दिली. शिवाजीनं ऑर्डरप्रमाणे त्यानं जेवण आणून दिलं. शिवाजी तिथंच रेंगाळू लागला. थोड्या वेळासाठी त्यानं बाजूच्या टेबलवर बसल्या ग्राहकांची ऑर्डर घ्यायला दुसऱ्या वेटरला सांगितलं. नेमकं हे दोघं कोणत्या संजय व उमेशबद्दल बोलतायत हे जाणून घेण्यासाठी त्याचं मन बेचैन झालेलं. पण विचारायचं तरी कसं? दोघंही फुल्ल प्यायलेले. पण काहीही होऊ दे, यांना विचारायचंच असं त्यानं ठरवलं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील.
त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.